प्रत्येक माणसाच्या हातातून महाराज दोष घडत असतो. दोष प्रत्येक माणसाकडून जीव म्हणल्याच्या नंतर प्रत्येक जीवाकडून दोष घडतोच. याच्याकडून दोष घडणार नाही असं कधी नाहीच महाराज. प्रत्येकाकडून दोष घडल्याच जातो महाराज, आहे की नाही. प्रत्येकाकडून विठ्ठला विठ्ठला शास्त्रकारांना भक्ती, आहे की नाही. शास्त्रकारांना दोषाचे दोन प्रकार सांगितले, आहे की नाही. एक परमार्थिक दोष आणि एक लौकिक दोष. परमार्थिक दोष कशाला म्हणायचं महाराज? हो, परमार्थिक दोषामध्ये असं सांगितलं जातं, बरेच नमुने असे भेटतात महाराज. 70 वर्ष झाले वय झालं, किती 70 वर्ष झालं, पण अजून सुद्धा कधी ज्ञानेश्वरीने गाता हातात घेतली नाही. समजायचं परमार्थिक दोष आहे. हो, परमार्थिक दोष आहे म्हणायचं. याच्याही पुढचा पुढं भेटला महाराज. तो तर मला महाराज, हे की नाही, 95 वर्ष झालं. 95 वर्ष झालं मला. जेव्हा माझ्या अंगाला हळद होती का, म्हणजे माझ्या नाही, हो त्या 95 वाल्याच्या, बरं का, हा लक्षात राहू द्या. जेव्हा माझ्या अंगाला हळद होती का, तेव्हाच मारुतीरायाची पायरी चढू. त्या दिवसापासून महाराज अजून त्या मारुतीरायाची पायरी चढू नाही. काय समजायचं महाराज? हा परमार्थिक दोष समजायचं महाराज. परमार्थिक. आणि लौकिक दोष कशाला म्हणायचं? हो, लौकिक दोषामध्ये आम्ही तर सहज मोडल्या जातो महाराज. प्रत्येकाकडून हा दोष घडला जातो. लौकिक दोष, हे का नाही. आम्ही समजा झोपलो, काही जण महाराज, उद्धव महाराज, काही जण अण्णा संध्याकाळी झोपतात विठ्ठल मंदिरात आणि सकाळी उठतात मारुतीच्या मंदिरात. हो का? संध्याकाळी झोपेतच चलते. काही जण झोपेतच बोलते, सगळा 7-12 संध्याकाळी झोपेतच काढते. लौकिक दोष समजायचा काय दुसरा, आहे का नाही. काही जण म्हणतील महाराज हा कोणताच दोष आमच्याकडे नाही. बरोबर आहे, तुमच्याकडे याच्यापैकी कोणताच दोष नाही, पण एक मात्र प्रामुख्यानं प्रत्येकाकडे दोष सापडतो. तो म्हणजे कोणचा? खोटं बोलण्याचा. आता एकही माणूस असा सापडणार नाही महाराज मी कधीच खोटं बोललो नाही, असं एक तरी सापडेल माऊली महाराज? अजिबात नाही. प्रत्येक माणूस एकदा ना एकदा का होईना पण खोटं निश्चित बोलला म्हणजे लौकिक दोष तुमच्या आमच्यामध्ये आहे. महाराज खोटं बोलत आम्ही, दोष लागला, ऐका ना, हा झाला लौकिक दोष. मग लौकिक दोषाची निवृत्ती होण्यासाठी काहीतरी उपाय असेल ना? प्रत्येकाला उपाय महाराज. भजन करा विठ्ठला विठ्ठला. कायदा म्हटलं की त्याला पळवाटा. अण्णा कायदा म्हटलं की पळवाटा निश्चित आहेत महाराज. कायदा म्हटलं की पळवाटा आल्या. पाप म्हणलं की खऱ्या अर्थानं, पाप म्हणलं की प्रायश्चित्त बोले महाराज निश्चित आहे, ऐका ना. आणि दोष म्हणलं की दोषाच्या निवृत्ती करता साधन सुद्धा आहे. मग कायदा म्हटलं की पळवाटा आल्या. कल्पना करा तुम्हाला माजलगावला जायचं आणि पात्रूला पोलीस आहेत. थांबा, हो दाखवा म्हणले लायसन. आता लायसनच नाही काय दाखवायचं? हो, लायसन नाही दाखवायचं काय? जायचंय तर कुठं? माजलगावला. म्हणजे लायसन नाही म्हणून तो माजलगावला जात नाही का? अहो जातो ना. पळवाट सापडी ना, पळवाट पळवाट. हा, कायदा म्हटलं की पळवाट आहेच महाराज. हो, पुढे चला. ज्या वेळेस कायदा म्हटलं की पळवाट आहे तसं विठ्ठला विठ्ठला पाप म्हणलं की प्रायश्चित्त निश्चित आहे महाराज, आहे की नाही. हो, सुनबाईनं आपल्या सासूला सांगितलं, आहे की नाही, बसलात का घरी? बसा म्हणले घरी, पण एक काम करा. काय करा? चुलीवर दुधाचं बघून ठुले. हो, तुम्ही जपच करा पण चुलीवर बघून ठुले. मांजर येईन आणि दूध पिऊन जाईन म्हणले काय काळजी करू नको, आहे की नाही, मी दुधाकडे लक्ष ठेवते. हो, मटी म्हातारीनं बी चांगली बाळासाहेब गोटी एवढी एक मणी होती, एवढी माळ टप्पू. भजन करायला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी भजन करू लागली म्हातारी आणि बघू लागली कुठं? दुधाकडं. मांजर आली, मांजरीनं तोंड त्या पातल्यात बुडवलं. म्हातारीनं भजन तर चालू ठेवलं पण माळ अशी अशी होती तीच वरी आणली, गर 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 फिरवली की नीट मांजरीच्या अंगावर एका टप्पूत मांजर जाग्यावरच गेली. मग आता काय घडलं हे? अहो पाप घडलं, पाप असं. हा, बोलत चला. काय घडलं? पाप घडलं. आता प्रायश्चित्त. हो, गेले देव बाप्पा. देव बाप्पा पाप घडलं म्हणले. काय झालं? मांजर मेली. हो, मांजर मेली नंतर देव बाप्पाने सांगितलं जा म्हणले आता काशीला. हो, काशीला सोन्याचं मांजर दान करा, नाही तर चांदीचं मांजर दान करून या म्हणले. माझं सांगण्याचा अर्थ हाच आहे, पाप झाल्याच्या नंतर पापाला प्रायश्चित्त निश्चित आहे. आणि दोष घडल्याच्या नंतर दोषाला खऱ्या अर्थानं दोषाच्या निवृत्ती होण्याकरता काय करावं लागतं महाराज? त्याला करावं लागते भक्ती. विठ्ठला विठ्ठला महाराज भक्ती करावी लागते. भक्ती तरी एक प्रकारची का?
शास्त्रकारांना 9 प्रकारच्या भक्ती सांगितल्या. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदनम, दास्य सख्यम, आत्मनिवेदनम. तुका मने नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध. तुका मने नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध. तुका मने नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध. तुका मने नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची तुकोबरायसुद्धा म्हणतात महाराज, या नवविधा भक्ती जो जाणतो ना तो खऱ्या अर्थानं शुद्ध होतो. तुका मने नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. महाराज शास्त्रकारांना 9 प्रकारची भक्ती सांगितली. मग 9 प्रकारची भक्ती प्रत्येकाला साधायला मिळते का महाराज? अजिबात नाही. श्रवण भक्ती प्रत्येकालाच मिळते का? आज मिळेल. आज कीर्तन आहे म्हणून आज तुम्ही कीर्तनामध्ये या, भगवंताच्या मंदिरामध्ये येऊन तुम्ही कीर्तन ऐकताय. उद्या ही बाबांचं कीर्तन असल्या कारणास्तव तुम्हाला उद्या सुद्धा श्रवण भक्ती मिळेल. परवा दिवशी मिळेल का? म्हणजे श्रवण भक्ती तुम्हाला रोज मिळू शकत नाही ना. तसंच पुढं ऐक नाही, कीर्तन भक्ती आहे, विष्णू स्मरण तसंच आहे. आपल्याला जी भक्ती पाहिजे ना ती 5व्या क्रमांकाची भक्ती आहे, अर्चनम. ही भक्ती मात्र तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. ही भक्ती करण्याकरता तुम्हाला काही साधन करण्याची गरज नाही, आहे का नाही. त्याच्याकरता तुम्हाला भगवान विष्णूची पूजा करण्याकरता, अर्चना करण्याकरता काय करावं लागेल, आहे का नाही. एक जण म्हणला, महाराज भगवान विष्णूची पूजा करण्याकरता जातो ना मी पुढं दहीपळा जातो, आता सट चालू आहे म्हणे, जातो बाजारामध्ये, पैसे घेऊन गेला आणि दुकानदारा म्हणाला, ओ दुकानदार द्या भगवान विष्णूची मूर्ती. हो ते म्हणले याला पहिल्या गोळ्या द्या म्हणले, कुठे बी काही मागायले म्हणले, इथं मिळत असतात का भगवान विष्णूची मूर्ती. हो पुन्हा आला म्हणले, महाराज तुम्ही भगवान विष्णूची पूजा करा म्हणले, भगवान विष्णू कुठे द्यायना हो. महाराज म्हणले, भगवान विष्णूची जे पूजा करायची असेल तुला तर तुला दुकान हुडकायची गरज नाही, मग एकच काम कर म्हणले. कोणचं काम कर म्हणले? अभंगाचं पहिलं चरण. स्वामी काज गुरु भक्ती, 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 पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, गीत विष्णूची महापूजा, गीत विष्णूची महापूजा, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, पितृवचन 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 सेवापती, महापूजा, महापूजा, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, विष्णूची महा